चालू करते डेमोला. बघा आता डेमो चालू करताना मी आता आज एक्सप्लेन करणार आहे. शॉर्ट मध्ये डेमो कसा द्यायचा त्यातले सिलेक्टिव्ह पॉइंट घेऊन तुम्हाला ते बघायचंय. नोटबुक आणि पेन घेऊन बसा. घेतलं नसेल तर पटकन घ्या. मी काही पॉइंट सांगणार आहे, काही कंपाऊंडची नावं सांगणार आहे, किंवा फील्ड मध्ये तुम्हाला बऱ्याच महिला क्वेश्चन करत असतील की हे असं कसं काय क्युअर होतं, ऑक्सिजन कसा मिळतो वगैरे वगैरे. सो त्याचं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. सो कंपाऊंडची नावं आहेत किंवा काही डायलॉग्स आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या टेक्निकल मी तुम्हाला नोट करून घ्यायला सांगणार आहे, कारण नावं इझिली आपल्याला नवीन असल्यामुळे लक्षात राहत नाहीत. सो तुम्ही ते नोट करून घेऊ शकता. सो घेतलेत सगळ्यांनी नोटबुक आणि पेन? थंब पाठवायचंय मला फटाफट. ओके. ओके, नाईस. सो मला थंब येत आहेत, चांगली गोष्ट आहे. तुम्ही सर्वांनी नोटबुक आणि पेन घेऊन बसलेत. बघा आपल्या डेमोला लागणारं साहित्य म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारची पॅड अवेलेबल असावेत. सेकंड, एक ट्रान्सपरंट ग्लास अवेलेबल असावा. फूड कलर तुम्ही वापरू शकता, त्याच्यामध्ये रेडिश कलर वापरू शकता, जे ब्लड रिप्रेझेंट करण्यासाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर अशा प्रकारे एक सिरिंज हवी आहे, ज्याच्यामध्ये 60 ml पर्यंत पाणी आपण भरू शकतो. अशा प्रकारची सिरिंज तुम्हाला घ्यायची आहे. आणि मार्केटमधील पॅड शक्यतो आपण एक पर्टिक्युलर कंपनीचा, आता आपण व्हिडिओ ऑनलाईन टाकणार आहोत म्हणून मी नाव घेत नाही पर्टिक्युलर कंपनीचे, पण मोस्ट ऑफ द पीपल, महिला ज्या पॅड वापरतायत ते पॅड आपल्याला घ्यायचंय. बरं, पॅड घेताना आहे ना, मी एक गोष्ट पाहिली की पॅड घेताना बऱ्याच महिला नाही भेटलं म्हणून जेलीचं वगैरे पॅड घेतात. सो ते पॅड नाही घ्यायचेत आपल्याला, जेलीचे वगैरे पॅड नाही घ्यायचेत, कारण जेली ती एकतर हार्मफुल असते, मार्केटमधली जनावरांच्या हाडांपासून बनलेली आहे. आणि आपल्याला डिफरन्स दाखवायचा आहे तर जे जास्त यूज मध्ये येत आहे पॅड त्याचाच दाखवायचं, कारण जेली पॅड वगैरे जे आहे ना, काही सिलेक्टिव्ह महिला वापरतात जे ऑफिसला वगैरे जातात. जॉब पण जो आहे डेमो पहिल्यांदा जो दाखवतो आपण हा रेग्युलर पॅड वरती दाखवतो. रेग्युलर पॅड हा जो आहे हा सर्वांना कम्फर्टेबल असतो, कारण याची साईज लॉंग आहे. बरं, डिफरन्स दाखवताना स्टार्टिंगला मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे प्रॉपर कसं करायचंय ते, लक्ष देऊ नाही का. आपण दोन पॅड घेतो, दोन पॅडचे बॉक्सेस घेतो, तर तुम्हाला दाखवायचंय की हा जो आहे मार्केटमधला पॅड, याचा बॉक्स पूर्णपणे प्लास्टिकचा असतो. तो आपण मोठा बॉक्स डीमार्ट मध्ये वगैरे मिळाला तर ऑफर मध्ये असतात, पैसे वाचवण्यासाठी तो घेऊन येतो आणि ओपन करून वापरायला चालू करतो. मग उरलेले पॅड आपण काय करतो, कबर्ड मध्ये, बाथरूम मध्ये, किचन मध्ये कुठेतरी डंप करून ठेवतो नेक्स्ट पिरियड येऊपर्यंत. आणि तोपर्यंत ते पण असतात. मग एअर पोल्युशन आहे किंवा बॅक्टेरियाज आहे किंवा कॉक्रोच, स्पायडर होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच ठिकाणी जर हा तुम्ही बॉक्स आपला प्रोविला, तर याच्यामध्ये हा तर अँटीबॅक्टेरियल आहे, याच्यामध्ये ग्राफिन आहे आणि FIR टेक्नॉलॉजीने हा बनलेला आहे. त्यानंतर इथे आपण याचे बेनिफिट्स मेन्शन केलेले आहेत. सेकंड, तुम्हाला हे सर्व दाखवायचं आहे. सेकंड, इथं पॅडची मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक्सपायरी डेट मेन्शन आहे. स्वच्छ भारतचा लोगो आहे, जो कोणाला असं इझिली मिळत नाहीये. आपण कंपोज होणार, डिकम्पोज होणार किंवा डिस्पोज होणार जे पॅड वापरतोय त्याच्यामुळे हा आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर हे कसं युज करायचं वगैरे इथे इन्स्ट्रक्शन्स असतात. ही सर्व तुम्हाला त्यांना शॉर्ट मध्ये माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर डेमो स्टार्ट करताना पहिला काय करायचं, हा मार्केट मधला पॅड जो मेडिकल मध्ये किंवा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो तो आपण घेऊन येतो, तो असा अप्लाय करायचा. आणि डेमोच्या किट मध्ये तुम्ही स्वतः पॅड सुद्धा, रायटिंग पॅड सुद्धा कॅरी करायचे. त्याच्यानंतर हा बॉक्स आहे ना, हा त्यांना ओपन करून दाखवायचा आहे की बघा, हा पॅड तुम्ही जेव्हा ओपन करताय तेव्हा हे पॅड्स पूर्णपणे पॅक असतात. तुम्ही हा असा कुठेही जरी ठेवला तरी याच्यामध्ये कसलेही बॅक्टेरिया जाण्याची शक्यता आहे का, त्यांना असं विचारायचंय. शक्यता आहे का? नाहीये. त्या समोरून आन्सर करतील नाहीये. बरं, आपण अजून एक बऱ्याचदा चूक करतो की आपण गेलं ना की लगेच डेमो चालू करतो. जसं मी आता तुम्हाला लगेच डेमो द्यायला चालू केलं, बरोबर. पण त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, इंटरॅक्शन. जसं आता मी सुरुवातीला बोलली की मला दिसत आहेत वगैरे, तेव्हा तुम्ही काय करायचं, तिथे डेमोला गेलात, तिथे बसलेल्या महिलांशी थोडं बोलायचंय, कशा आहेत काय वगैरे, थोडंसं इंटरॅक्शन करायचंय, थोडी फ्रेंडली रिलेशन त्यांच्याशी बनवायचंय. त्याच्यानंतर तिथल्याच काही महिलांचं तुम्हाला पोटाचं घेर, समजा 5-6 महिला आहेत,
तर कोणाचा पोटाचा घेर वाढलेला असेल, कोणाचे हेअर फॉल झालेला किंवा थोडंसं बोलतो ना कमी हेअर वाटतात ते बघता. कोणाच्या मानेला काळा घेर झालेला असतो, काळी तेवढी मानेची पर्टिक्युलर स्किनच काळी झालेली असते. कोणाच्या डोळ्याच्या खाली खूप डलनेस असतो, कोणाला पिंपलचा प्रॉब्लेम असतो, स्किन निस्तेज दिसत असते काही लोकांची. तर तुम्ही त्यांना ना तुम्हाला सांगते बघा, पीसीओडी, पीसीओएस, इरेग्युलर पिरियड किंवा 2-3 दिवस जे ब्लिडिंग होतं ना, त्या सर्व लोकांना हे प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येतात. तुम्हाला ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम दिसेल ना, की मानेच्या तिथे पर्टिक्युलर काळा घेर झालेला आहे, पोट वाढलेला आहे किंवा हेअर फॉल होतोय वगैरे, तर तुम्ही त्यांना डिरेक्टली विचारू शकता की तुमचे पिरियड्स रेग्युलर येतात का, तुम्हाला किती दिवस ब्लिडिंग होतं. त्याने काय होईल की त्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे, तिला ब्लिडिंग व्यवस्थित होतंय की नाही, किंवा त्यांना पीसीओडी वगैरे आहे का ते तुम्हाला कळेल. आणि त्यांना हे कळेल की अरे हिला एवढं नॉलेज आहे की तिने फक्त माझी स्किन बघून ओळखलं, की जे गायनेक पण नाही करत. बरोबर, गायनेकला पण टेस्ट करावे लागतात. सो तुम्ही फक्त त्या व्यक्तीला बघून समजलात, मग त्यांचा काय होतं, तुमच्यावरती विश्वास बसतो. आणि इथून पुढे तुम्ही जी पण गोष्ट त्या महिलेला सांगाल ना, तिथल्या क्राऊडला सांगाल ना, कारण एक जरी महिला तुम्ही अशी पकडली आणि त्यांना कळलं की हिने फक्त या व्यक्तीला बघून समजलं की हिला काय प्रॉब्लेम आहे, ओके, सो बाकीच्या सगळ्या महिलांचा ट्रस्ट काय होणार आहे, तुमच्यावरती बसणार आहे. आणि मग तिथून पुढे तुम्ही जे पण बोलणार आहेत ते त्या विश्वासाने किंवा कॉन्फिडन्सने ऐकणार आहेत. मग तुम्हाला काय करायचंय, गेल्यानंतर पहिले इंटरॅक्शन करायचंय महिलांशी, कशा आहेत, काय, कुठून आई वगैरे असं विचारायचंय, काय करतं विचारायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता मी जी प्रोसेस सांगितली की मार्केटचा पॅड किंवा आपला पॅड याच्याविषयी बोलायचंय. ओके, सो हा आपण पॅड काय करतोय, ओपन करतोय. हा आपला पॅड आहे, रेग्युलर पॅड. त्यांना सांगायचं हे बघा मी आता हा ओपन करतेय, तेव्हा हा आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये येतोय आणि त्याच्यानंतर हा मी इथे अप्लाय करते. त्याच्यानंतर तुम्ही पटकन त्यांना साईज सांगायची. आणि तुम्ही ना एक लक्ष द्या, मी कंटिन्यू बोलते, म्हणजे मी बऱ्याचदा पाहिलंय की महिला पाणी भरतायत किंवा त्याच्यानंतर पॅड फाडतायत ना, तेव्हा त्या बोलत नाहीत, ते शांतपणे प्रोसेस चालू ठेवतात आणि मग नंतर काय होते, कुजबूज चालू होते मागे. सो तुम्ही कंटिन्यू बोलायचं आहे, मध्ये गॅप घ्यायचा नाही, 5 सेकंदाचा सुद्धा तुमचा तिथे गॅप नाही झाला पाहिजे. सो हे दोन तुम्ही पॅड लावले, त्यांना सांगायचं की हे 2 पॅड आहेत. तुम्ही पॅड फिलिंगला सुद्धा देऊ शकता की फील करा कोणता सॉफ्ट आहे, कोणता रफ आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस, तुम्ही हे अप्लाय केल्याच्या नंतर त्यांना दाखवायचंय की मी 40 ml किंवा 30 ml पाणी घेतेय आणि पहिल्यांदा पाणी कुठे टाकायचंय, आपल्या पॅड वरती टाकायचंय. ओके, आपल्या पॅड वरती टाकायचंय, कारण ते ऍब्झॉर्ब होतं तोपर्यंत व्यवस्थित आणि पॅड आपला ड्राय होतो. त्याच्यानंतर अजून 40 ml मी पाणी घेतेय आणि ते कुठे टाकते, मार्केट मधल्या पॅड वरती. मग परत त्यांना घेतलेलं पाणी दाखवायचंय आणि मार्केट मधल्या पॅड वरती आपण अप्लाय करतोय हे दाखवायचं. आता हे बघा, त्यांना हे प्रोसेस दिसेल की पाणी आपण खूप स्लो टाकतोय, स्लोली ऍब्झॉर्ब होत आहे आणि बाजूला सुद्धा स्प्रेड होत आहे. म्हणजे तुम्हाला इथे एक बोलण्यासाठी अजून पॉइंट मिळतो की आम्ही आपल्या पॅड मध्ये एकदम फास्ट पाणी टाकलेलं आहे, जे लगेच ऍब्झॉर्ब पण झालं. आणि हा जो मार्केटचा जो पॅड आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा काय होतंय, ते इथे बाजूला स्प्रेड होतंय. किंवा आता इथे बघा, आपले बून थोडंफार एक दुसरं याच पॅड वरती टाकताना उडालेला थेंब इथे ऍब्झॉर्ब नाही झालाय, म्हणजे हे कसं आहे, वॉटरप्रूफ आहे. पण इथे बघा ऍब्झॉर्ब होतंय पसरल्यानंतर, म्हणजे हे ऍब्झॉर्ब होऊन जेव्हा खाली पसरतं तेव्हा आपल्या पॅन्टला किंवा आपण जे काही वरती कपडे घातलेले आहेत, साडी घातली, परकर आहे किंवा पंजाबी ड्रेसची पॅन्ट आहे, तिथे काय होतं, हे साईडला अप्लाय होतं आणि मग स्ट्रेनिंगचा आपल्याला प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर हे बघा, इथे तुम्हाला इझिली पाणी फ्लो होताना दिसतंय, दिसतंय. ओके, सोनाली मॅम तुम्ही रिॲक्ट करू शकता, मी तुम्हाला पाहतेय, स्वाती मॅम पण दिसतायत मला. सो दिसतंय पाणी उडताना, बरोबर. हम्म. त्याच ठिकाणी, येस, त्याच ठिकाणी हे बघा, इथे कितीही आपण प्रेस केलं पूर्ण पॅड असा पुढे आल्यासारखं होतोय, पण पाणी येतंय का, नाही. नाही. मग हा तुम्हाला फरक लगेच दिसेल की याच्यामध्ये ऍब्झॉर्ब झाले, याच्यामध्ये ओला आहे. त्यांना तुम्ही फिलिंग करायला सुद्धा देऊ शकता. किंवा जास्त क्राऊड असेल तर त्यातल्याच महिलांना कोणीही म्हणायचं, 2 महिला पुढे या आणि त्या महिलांना सांगायचं की तुम्ही पुढे हात लावून फील काय होतंय तुम्हाला सांगा. म्हणजे काय की सगळ्यांना आपण जेव्हा पॅड फिरवतो ना तेव्हा आपला टाइम खूप जातो.
तो टाइम वाचेल आणि तुम्हाला तोच बरोबर. टाइम क्लोजिंगसाठी मिळेल. ओके. येस. कारण क्लोजिंग घेताना आपण त्या प्रत्येक व्यक्तीचा काय प्रॉब्लेम आहे, कधीपासून आहे, कशामुळे आहे, हे त्यांना विचारू शकतो. सो काय करायचंय, त्यातल्या 2 व्यक्ती पुढे बोलवायच्यात आणि फील करून समोरच्यांना सांगायला सांगायचं फास्ट, किंवा थोड्याच असतील तर मग तुम्ही पॅड फिरवू शकता. सेकंड, आता जसं की आपण ऑनलाईन आहोत, तुम्ही ऑनलाईन जरी डेमो घेत असाल, टीमला शिकवत असाल, तेव्हा काय करायचं, समोरच्यांना कळावं म्हणून टिश्यू टेस्ट घ्यायचे. ओके. दिसतोय दोघांना हो हो. सेम दबाव मी प्रेस करतेय. हे बघा, आपल्या पॅडला तर अजून करतेय, पण रिझल्ट समोर आहे. ओके. कोणता आहे? ओला मार्केटचा पॅड. आणि आपलं कसं आहे, एकदम सुकलेलं आहे. त्याच्यानंतर फाडताना पहिले मार्केटचं पॅडच फाडायचं आहे आपल्याला. हा आपण मार्केटचा पॅड फाडतोय. आता बघा, हा जो मार्केटचा पॅड आहे ना, याचं पहिले लेअर एकदम प्लास्टिकची यायची, आता थोडं त्यांनी सॉफ्ट लेअर बनवलेली आहे. तरी सुद्धा तुम्ही हाच पॅड घेऊन जायचा आहे, कारण आपल्याला प्लास्टिकची लेअर पाहिजे म्हणून आपण जेलीचा पॅड घेऊन गेलो तर मग आपल्याला आतला जो मटेरियल आहे तो दाखवता येत नाही. ओके. त्याच्यामुळे हाच पॅड न्यायचा. आणि तुम्ही बघा, त्यांना तिथे समोरासमोर दाखवू शकता की याच्यामध्ये एवढे केमिकल मिक्स केलेत, हा प्युअर प्लास्टिक आहे, पण याला असं सॉफ्ट फील देण्यासाठी याच्यामध्ये भरपूर केमिकल ऍड केलेले आहेत आणि हा फाटत नाही. हा काय होतोय, स्ट्रेच होतोय. कॉटनचा कपडा असा स्ट्रेच होतो का, त्यांना असं विचारायचं. ओके. नाही होत. आणि हा स्ट्रेच होतोय. आणि मग हा तुम्ही त्यांना प्रसाद फिरवू शकता. सगळ्यांना म्हणायचं की तुम्ही स्वतः चेक करा. ओके. आणि थोडस कॉमेडी किंवा चांगला फील येण्यासाठी, थोडस वातावरण शांत होण्यासाठी बोलायचं की हा प्रसाद मागे द्या सगळ्यांना. ओके. येस. सो ते हसतात, थोडस नॉर्मल वातावरण होतं. त्याच्यानंतर हा जो आतला मटेरियल आहे तो विचारायचं की हे काय आहे, ते सांगतात की कॉटन आहे वगैरे. सो मग त्यांना बोलू द्यायचं, कारण इंटरॅक्शन पण झालं पाहिजे क्राऊडशी, बरोबर. आपलं कीर्तन त्या बरोबर. कंटिन्यू नाही ऐकणार. सो इंटरॅक्शन करायचं. हे काय आहे, मग त्या कॉटन वगैरे वेगळे वेगळे आन्सर देतात. सो त्यांना सांगायचं की हा कॉटन नाहीये, हा रद्दी पेपरचा लगदा आहे, ज्याला ब्लीच केलं जातं, केमिकल प्रोसेस केली जाते, आणि मग हा कचरा आपल्यापर्यंत पोहोचतो अशा ठिकाणी वापरण्यासाठी, ज्या ठिकाणी सर्वात जास्त नाजूक स्किन आहे, सगळ्यात जास्त ऍब्झॉर्ब करणारी स्किन आहे. आणि हा कचरा, हा टिश्यू पेपर टाइप मटेरियल आपण वजायनल ठिकाणी वापरतो, ज्याच्यामुळे आपल्याला मातृत्वाचं सुख मिळतंय, त्या गोष्टीसाठी आपण हे वापरतोय. सो हा बरोबर. कचरा परत फिरवायचा मागे. ओके. त्यांना फील करायला द्यायचं. आणि चालू चालू आपलं काम पण चालू ठेवायचं. आता हा जो आहे लास्ट लेअर, हा एवढा हार्ड प्लास्टिक आहे की याला डिस्पोज व्हायला 500 ते 800 वर्षांचा वेळ लागतो. आणि आपण पृथ्वीवरती किती कचरा जमवतोय, बरोबर. हे बरोबर. त्यांना सांगायचं. आणि हे सगळं मटेरियल पाहिजे तर तुम्ही 1 बाय 1 फिल करायला देऊ शकतो. त्याच्यानंतर आला आपला पॅड, प्रोविंग पॅड. हा परत तुम्ही तिथल्या उभ्या असलेल्या महिलांना, किंवा थोड्या महिला असतील तर त्यांना फील करायला सांगायचंय की बघा, हा पूर्णपणे कसा आहे, ड्राय आहे. ओके. याच्यामध्ये आपण 40+40 80 ml पाणी टाकले तरी सुद्धा हा कसा आहे, पूर्णपणे ड्राय आहे. सो कॉन्फिडन्स लेवल त्यांचाही वाढतो की अरे खरंच काय आहे. त्याच्यानंतर त्यांना समजून सांगायचं की हा पॅड दिवसातून फक्त 2च, तुम्हाला किती हेवी ब्लिडिंग होत असेल तरी 2 पॅड बस होतात. आपल्याला ह्या जो मार्केटचा पॅड आहे त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होत नसल्यामुळे कधी थोडस जास्त ब्लिडिंग, जे नॉर्मल व्हायला पाहिजे तेवढ्या लेवलचं झालं तरी वाटतं की खूप हेवी ब्लिडिंग आहे, मग आपण ट्रीटमेंट चालू करतो. सो त्याची काही बरोबर. गरज नाहीये. तुम्हाला 30 to 40 ml ब्लिडिंग व्हायलाच पाहिजे, आणि हे याच्यामध्ये प्रॉपर ऍब्झॉर्ब होतं. दिवसातून हे 2च पॅड लागतात. बरं, आपल्या सवयीप्रमाणे पॅड खराब होत झाला नसेल तर आपण 24 तास हा पॅड नाही वापरायचा. जसं मार्केटचा पॅड सुद्धा दर 2 तासांनी चेंज करायला पाहिजे, पण आपण करतो का? नाही. नाही रात्री करत. लावला तर सकाळीच करतो, किंवा खराब नाही झालाय म्हणून तो कंटिन्यू ठेवतो, बरोबर. आणि मग बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढत जातं, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, वेगळे वेगळे आजार होतो किंवा इन्फेक्शन वाढत जातं. त्याच्यानंतर हा जो आहे, हा बघा नेट टाईप आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, व्हेंटिलेशन मिळणार आहे. हा बघा इझिली फाटतोय. त्यांना हा काय करायचंय, फाडून दाखवायचं की हा इझिली फाटतोय. हा आहे कॉटन, सर्जिकल कॉटन, जे डॉक्टर बँडेजसाठी वापरतात. हा सुद्धा प्रसाद मागे त्यांना फील करायला द्यायचं आहे. ओके. सो सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे, मी हा माझा वर्ड आहे जो मी दिलेला आहे, ही आपल्या पॅडची हिरोईन आहे.
जी आपल्या युटरसच्या बॅक्टेरियाजला मारण्याचं काम करते आणि आपल्या युटरसला हेल्दी ठेवते, ऑक्सिजन प्रोव्हाईड करते. बरं नाकाने आणि शरीराने म्हणजे आपल्या शरीरावरती जेवढे होल्स आहेत त्याने आपण श्वास घेतोच. पण आपल्या कमरेपासूनचा खाली जो पार्ट आहे तो लाइक 3-4 कपड्यांनी तो झाकलेला असतो. त्याच्यामुळे व्हेंटिलेशन किंवा ऑक्सिजन प्रॉपर प्रमाणात आपल्या युटरसला मिळत नाही. त्याच्यानंतर आपण काय करतो, हे प्लास्टिकचे पॅड अप्लाय करून 5 दिवस आपण आपल्या युटरसचं तोंड बांधून टाकतो. त्याच्यामुळे आपल्याला क्रॅम्प्स, इचिंग, रॅशेस, इरिटेशन जास्त फील होतं आणि बराच वेळ पॅड न चेंज केल्यामुळे त्यातल्या केमिकल्समुळे आपल्याला अजून भयंकर आजार होण्याचे चान्सेस वाढतात. तर इन्फेक्शन कसं वाढतं किंवा काय हे तुम्ही एक्सप्लेन केल्यानंतरही सांगू शकता. आपल्याला डेमो पटकन आवरायचा असेल तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते आणि इन डीप तुम्हाला एक्सप्लेन करायचंय तर याच्यामध्ये काय-काय केमिकल्स वगैरे आहेत ते मी तुम्हाला पॉइंट सांगणार आहे. सो ही आपल्या पॅडची हिरोईन आहे. याच्यामुळे आपल्या युटरसला ऑक्सिजन मिळतो. युटरसला ऑक्सिजन मिळाल्यामुळे युटरस हेल्दी होते, बॅक्टेरियाशी फाईट करायला लागते आणि आपले प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागतात. बरं या ठिकाणी मी बऱ्याच जणींना एक्झाम्पल पण विचारते, की तुम्हाला एकदम 103, 104 फीव्हर आलाय आणि तुम्हाला उठताही येत नाहीये, तर तुम्ही घर एकदम खराब झालंय, मुलांनी पसारा केलाय, तर क्लिनिंग करू शकता का? जे तुम्हाला उठताना चक्कर पण येतेय. तो महिला नाही बोलतात. मग मी त्यांना सांगते, सेम तुमच्या युटरसची हालत आहे. आता तिला कसलंही काम करता येणार नाही कारण ती खूप आजारी आहे. पण जसं झाडाला पाणी टाकल्यानंतर सुकलेलं झाड हेल्दी होतं, तसं ह्या अनायन स्ट्रिपमुळे तुमच्या युटरसला ऑक्सिजन मिळतो आणि युटरस हेल्दी होते आणि युटरस हेल्दी झाल्यानंतर जसं तुम्ही बऱ्या झालात की घर पटापट क्लीन करता, तसं युटरस हेल्दी झाली की तिच्या आतमध्ये जेवढे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते ती काय करते फटाफट क्लीन करायला लागते, बाहेर फेकायला लागते. सो बाहेर फेकलेले इन्फेक्शन परत आत नये याच्यासाठी सुद्धा आपल्या पॅडमध्ये आपण हे करून ठेवलेलं आहे, तयारी करून ठेवलेली आहे आणि ती म्हणजे आहे सोडियम पॉलीअक्रिलिक जेली. ही सोडियम पॉलीअक्रिलिक जेली फ्रूट आणि नमकच्या एक्स्ट्रॅक्ट पासून बनवलेली आहे. नमक काय करतं, सॉल्ट काय करतं, की बॅक्टेरियाजला मारण्याचं काम करतं. बरोबर आपण व्हेजिटेबल्स वगैरे त्याने वॉश करतो किंवा बऱ्याच आपण पोछा सुद्धा नमक टाकून मारतो. कारण किडे-मुंग्या आतमध्ये घरामध्ये येऊ नयेत म्हणून. जर एवढ्या बरोबर. मोठ्या किड्या-मुंग्यांना नमकनी फरक पडतो, सॉल्टनी फरक पडतो. सो न दिसणाऱ्या बॅक्टेरियाज तर इझिली मरतील, बरोबर? सो हे बरोबर. आहे सोडियम पॉलीअक्रिलिक जेली, जे इझिली बॅक्टेरियाजला मारण्याचं काम करतं. ज्याच्यामुळे जो पॅडमध्ये आपल्याला घाण वास येत असतो. मार्केटचं पॅड वापरलं तुम्ही की विदिन 2 अवर्समध्ये सडल्यासारखा घाण वास येतो. तो वास ह्या पॅडमध्ये येणार नाही. 8 तासापर्यंत सुद्धा येणार नाहीये हे त्यांना समजावून सांगायचं आणि विचारायचं सडल्यासारखा वास येतो का? जरी घाण वर्ड असेल तरी त्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे की हो एवढं घाण आपण वापरतोय. सो ही जेली आहे याच्यामध्ये हा ट्रान्सपरंट पेपर आहे. हा सुद्धा कशासाठी आहे सफोगेशनसाठी, व्हेंटिलेशनसाठी आहे. हे जेली पूर्ण आपण ह्या उरलेल्या पाण्यामध्ये टाकतोय. अराउंड हे 100 ml च्या वरती पाणी असेल. याच्यामध्ये 80 ml पाणी टाकलं आणि हे 100 ml. नियर बाय 200 ml पाणी काय करतो आपलं पॅड सोक करतो किंवा 200 ml पेक्षा जास्त सोक करतो आणि ही अजून एक लास्ट लेयर आहे जी पूर्ण कॉटननी बनलेली आहे. तुम्ही हे सगळे प्रसाद मागे फिल करायला द्यायचे आहेत आणि ही लास्ट लेयर आहे ज्याला ह्या 4 लाइनिंग्स आहेत ह्या व्हेंटिलेशन साठीच आहे आणि हा जो ग्लू आहे हा नॅचरल ग्लू आहे. याने तुम्हाला कसलेही साईड इफेक्ट होत नाहीत. हा नॅचरल ग्लू आहे आणि ही लास्ट लेयर प्लास्टिकची आहे पण ही कशी आहे डिस्पोजेबल आहे. ही लगेच काय होते डिस्पोज होते विदिन 2 मंथ्स मध्ये आपला पॅड काय होतो माती बनतो आणि त्याच ठिकाणी मार्केटचा पॅड काय होतो हा 500 ते 800 वर्षांचा वेळ घेतो प्लस याचा ग्लू सुद्धा केमिकलचा असतो. बऱ्याचदा हे मागचं जे आहे मटेरियल हे पॅन्टला चिटकून राहतं निघत नाही आणि आपण तशाच पॅन्टी वापरतो आणि त्याच्यामुळे सुद्धा UTI इन्फेक्शन होतं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन वाढतो. ओके येस. सो हा झाला आपला पॅडचा डेमो शॉर्ट मध्ये